काही काही सर्व सारखे असतात असं नाही, मी काही काही मुद्दाम बोलतोय. काही काही दिसायला वेगळे आणि आतून जरा वेगळे असतात आणि तिथं आपण फसतो. आपल्याकडे एक म्हण आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. बाबाजी बरोबर आहे ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणून सांगतो तुम्हाला, हो पांढरा पण तरी त्याच्या मनात पाप होतं, म्हणजे कोणाला तरी फसवलं त्यानं, कोणाचा तरी विश्वासघात केला. म्हणून फक्त बघून फसू नका, अंतकरण खरं शुद्ध आहे का ते बघा. विठ्ठल 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 भरपूर फिरतायत माझ्यासारखे कीर्तनकार, काही काही साधू फिरतायत. पण तुम्हाला एक सांगून जाईल, जे पण आहेत वैष्णवांना सुद्धा नियम लागू केलेले, साधूंना सुद्धा नियम आहेत. पण नेमकं आता काही काही मुद्दाम वापरी राहणो, कारण मला चांगला जे आहे त्यासले बोलसू, इथला मी मोठा नाही. पण जे शब्दाला लागून वागत नाही त्यांच्यासाठी मला बोलायला आवडेल. काही लोके दुसरा नाही बरं का, साधारण लोके नाही बरं दादासाहेब. बाकीना माडकरीत भाई का रे, बाकीना महाराज आल्ला का झालाय आपला दोंडाचा ना, रवी किरण आल्ला का तिकच भाऊ शेत ना, बाकीना किडा पाडणार मी घेऊ का मग विचारतीन बाकीना. मग ऐका, पंढरपुराला जातात तुम्ही, आळंदीला जातात. आळंदीला जाताना तुम्हाला एकमेकांना काय म्हणतात, टोपीवाले बाबा बरेच बसलेत म्हणजे वारकरीच आहेत. हो नाही, वारकरी कमीत कमी पंढरपुराला गेलेले लोक आहेत, हा माझा विश्वास आहे. टोपीवाले बाबा सगळे दिसत आहेत. तुम्ही पंढरपुराला गेलात किंवा आळंदीला गेलात तर एकमेकांना काय म्हणतात, माऊली म्हणतात. माऊली हा शब्द आपण कोणासाठी यूज करतो, माऊली आपण कोणले म्हणू शकतस, मायले, बरोबर आहे ना. मायलेच माऊली म्हणू शकतस, आणि माऊली ज्ञानोबारायांना माऊली म्हणू शकतो. मग आपण एकमेकांना माऊली म्हणतो. माऊली हा शब्द स्त्रीलिंगी आहे, मान्य आहे तुमले बटासले, मान्य आहे ना, हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मग तुम्ही एकमेकांना माऊली म्हणतात, स्त्रीचं रूप तुम्ही धारण केलंय का, माणसंच आहेत ना, माणसं असल्यावर तुम्हाला माऊली शब्द चालतो. मग जर एखादा कृष्णाचा भक्त असेल आणि तो राधाचं रूप घेऊन जर कीर्तन करत असेल तर ते काय ऍक्सेप्ट करत नाही तुम्ही. लोकेश लेण्यात चांगलं होताना दखू आवडत नाही, असा कोरी माटी काढतस नको रे, मन बितळ पाडामा तुन दशी जाई रे. काही हा एका ठिकाणी कीर्तन सप्ताह होता तुमचा 3 दिवसाचा आहे बरं का बाबाजी. एका ठिकाणी सप्ताह होता पारोड्या साईडला, 7 दिवसाचा सप्ताह. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि तिथं एक बाईनं मला मुलगा मानलेला आहे आईनं. ती आई आता सुरतवरनं सप्ताहासाठी आलेली. तिथून फोन केला, सुरतमध्ये जाऊन रडत होती आई. म्हणलं काय झालं आई, काय नाही म्हणे भाऊ तू इथला चांगला पोरे आहे म्हणे, आम्ही जोडे देखतच तुले यूट्यूबले, समोर येईन भेटस म्हणे, तू इथला दिलदार पोरे असे तरी तुम नाच कीर्तन कर, तू नाच का किडा पाडतर भाऊ म्हणे. त्या आईला समजवलं. म्हणता आई तू तरी 7 दिन होती ना म्हणे. हा भाऊ. म्हणता 7 दिन मग कितला कीर्तनकार होणार म्हणे. कालाना कीर्तन धरीने 8 कीर्तनकार. म्हणता दक्षिणा कितली होती त्यासनी. काय नाही भाऊ 2100 2500 3100. म्हणतं माडी काय भाऊ म्हणे, त्या जर व्यासपीठवर उभा राहीन दोंडायचा आणि रव्यानं चावतीन ते त्यासले 2100 भेटतील ना. हा अरे व्यासपीठ साधू संतच ना सांगा नाही रे, तुम्ही दोंडायचा ना बुऱ्याना चावशात तुम्ही मरतच तर 3100 मत करशात. विठ्ठल विठ्ठल साधू आणि संत कसे असले पाहिजे महाराज, भाव फक्त एकच असला पाहिजे. मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में. पहिला सांगितलं कोणाची निंदा करू नका. आता दुसरा नेम वैष्णवांसाठी माळकऱ्यांसाठी. नुसता पांढरा कपडा घालण्यात गयामा माळ घालली नाही मनीषेनं आपण वारकरी वैगुत वैष्णव वैगुत असा अर्थ नाही ना.
दुसऱ्यांना दुःख बी वाटायला पाहिजे की आपलं आहे, आणि दुसऱ्यांना सुखमा सुद्धा आनंद व्यक्त करता यायला पाहिजे, तो खरा वारकरी. हा, आता साधू सांगतो, वारकऱ्याचा अजून तिसरा नियम सांगतो. हो, वारकऱ्याचा हरिपाठ पाठ पाहिजे, 15 वाद्य तरी पाठ पाहिजे, कमीत कमी काकडा पाठ पाहिजे. नाही बट जरी नाही होणं तरी चालेल दादा, पण दुसऱ्या माय बहीण आपली माय बहीण हा विचार कायम डोकामा पाहिजे. हा, तो खानदानी वारकरी. आखू पुढे जाईन सांगा साधू कोणाला म्हणावं. खरा जर साधू असेल ना, चित्रेची देखुनी कामी ना काम उपजे जयाची या मना, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. खानदानी जर साधू असेल तर त्याच्या मनामध्ये चित्रातली बाई बघून सुद्धा वासना निर्माण होत नाही, तो खानदानी साधू. विठ्ठल विठ्ठल नाहीतर रस्त्यानं फिरत असताना भरपूर साधू दिसतात, पण आमचे तुकोबाराय सांगतात मग, हे ऐसे कैसे झाले भोंदू, 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 कर्म करोनी म्हणती साधू, ऐसे कैसी झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, कर्म करोनी म्हणती साधू. गालावनी याराक कोणी करती पाप, भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, कर्म करोनी म्हणती साधू. अंगाला बोनी यारा असे जर भेटले महाराज, असे संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती नाहीये. मग भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी खऱ्या संतांची गाठ भेट होणं गरजेचं आहे. पण खरा साधू आणि खरा संत सहज भेटी जाईन का? हा, इतकं सोपं आहे का? अरे नुसता हात जोडून पाय पडी टाईमवर भेटत नाही, खरा संत सहज भेट जाई का? विठ्ठल 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 विठ्ठल. पण खरे संत ओळखण्याची आपल्याकडे दृष्टी असणं गरजेचं आहे. आता आपण येऊ मूळ मुद्द्यावर. खरे संत जीवनात आले तर संत ओळखण्याची ताकदही आपली असणं गरजेचं आहे. आपली दृष्टी तेवढी साफसुथरी असली तरच आपण खरे संत ओळखू शकतो, अन्यथा ते शक्य नाही. अरे संतान साधू जाऊ द्या, साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाही, खरा संत कधी ओळखणार आहेत बाबा? विनोदात सांगेल पण अभंगाला धरूनच सांगणार आहे, अजिबात बाहेरचं मटेरियल सांगत नाही. पटेल तुम्हाला पटवण्यासाठी सांगणार आहे. साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाही, खरा संत कधी ओळखणार आहे? लक्षपूर्वक ऐका. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो. कार्यक्रमाला जाताना एक काका मला स्टँडला भेटले. मला म्हटले, महाराज मी तुम्हाला युट्यूबला बघत राहतो. म्हणलं मग? महाबापाची पुण्यतिथीचं कीर्तन तुम्हाला करायचंय. म्हणलं हरकत नाही. आणि वर्षश्राद्धाचं कीर्तन तुम्हाला करायचं. म्हणलं हो काका चालतंय. डायरीवर तारीख वगैरे लिहिली, दक्षिणा लिहिली. म्हणले महाराज फिक्स ना तारीख? म्हणलं हो. 4-5 दिवसावर कार्यक्रम होता. मला फोन आला. म्हणले रविकिरण बाबा. म्हणलं काय? जेवायला आपल्याकडे यावं लागतंय. म्हणलं हो येतो ना, पण जेवणले काय बनवू म्हणे. म्हणतं करा काहीतरी भाजी पोळी साधं साधं. महाराज नेमन सांगावं म्हणे. म्हणतं काय नाही, 1-2 भाजी बनाय टाका हो, पापडी बिपडी काय पोळी बिडी. नाही हो महाराज, पहिल्यांदा कीर्तनकार जेवाळानो काहीतरी चांगलं सांगा म्हणे. म्हणतं बासुंदी पापडी कर टाक भाऊ, 1-2 भाजी कर टाक. हा म्हणे महाराज काहीतरी चांगलं सांगावं म्हणे. ओ म्हणा बाप, तू नका बुचाडा लवलो जीव करायला. म्हणजे कीर्तनकार काय खात साहेब माहित नाही, इथला बानट सुरूच नाही तो. मी म्हणताय उलगेल वावर मग पसारा पड जायला आपला, आता लेवाय जायला तारीख नाही म्हणाल चालणार नाही. आणि तेव्हा मी एसटीचा प्रवास करत होतो. मी बसमध्ये बसलो, ज्या गावात जायचं त्या गावाच्या स्टँडला उतरलो. पण त्या माणसाचं घर कुठे पहिल्यांदा जातोय म्हणून मला माहीत नाही. जात होतो, गावात प्रवेश केला. एक उंच ओट्याचं घर होतं आणि तिथं एक माय बसलेली ओट्यावर. ती माय ओट्यावर बसेल होती. म्हणता आई काकूकडे जाऊ, आई काकूला विचारू आमका आमका नावनं व्यक्तीनं घर कोठे शेवा असं. त्या काकूकडे जायच राहीन तो आजीकडे. तोपर्यंत ती आजीन माल भलायली ना भाऊ आता आहे म्हणे.
मला पक्का विश्वास होय घ्या म्हणता आजीना पोऱ्यानीच तारीख देईल शेवा आपले. म्हणजे मी बरोबर जाई राहिनो ज्या घर जावायला पाहिजे त्या घर. आजी म्हणे बाबा काय म्हणे. मी बॅग बेग वजन मा जाई राहिनो आजीन जोडी उभा राहिनो. ते आजीन मनकडे दख म्हणे भाऊ म्हणतं काय माडी म्हणे भाऊ तू करम फुली कस का म्हणे वो म्हणा बाप वो म्हणा बाप रे. मी का उलगेल वावर मग पसारा पाडली ना भाऊ म्हणतं. हो अरे काय सारा सापडावं म्हणतं आपले. मी त्या आजीकडे देखू काय मनाकडे देखू नेमकं चुकाई कोठे राही ना. मग मला मनामात चूक सापडणे. मनी जी बॅग होती ना बॅगच चुकीने होती बाबा बॅगच चुकीने होती. मला असं वाट नाही बॅग मग सत्यानाश होय ना म्हणतं इज्जत घालाय गे आपली. घरगवती बॅग फेक दिनी दुसरा कार्यक्रम टाइमला दुसरी बॅग लिहिणी. आमना त्या बाबा लोक पहिले फिरत नाही का शबनम बॅग. शबनम बॅग मा फेटा ठेली ना उपरणं ठेली ना धोतर ठेली ना एक शर्ट ठेली ना ती बॅग लिहिली नाही. कीर्तनले निघू बसना प्रवास होता कराय घ्या. पण गावाच्या पलीकडे जायचं होतं नदीच्या काठीनं जायचं होतं मला नदीच्या पलीकडे. मी नदीना कोपरे कोपरे चाल राहीन तू एक भाऊ म्हैसेसले पाणी मार राहीन ता. बेकार हुशार आहेत तुम्ही बिगर सांगा ना समजी घे तुमले. तो भाऊ म्हैसेसले पाणी मारांता त्याने मनकडे देख म्हणे ए भाऊ म्हणता शिलक रे तू का माल म्हशी बाजारणार समजी राहणार. आता विनोद वजा करायचा. मला हे विचारायचंय जर एक साधारण कीर्तनकार तुमच्याकडनं ओळखू येत नसेल तर करा संत ओळखू येणार आहे का. अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. अजून दुसरं उदाहरण सांगतो. हो लॉकडाऊन चालू होतं दुसरं लॉकडाऊनना टाइमले गुरुजी कार्यक्रम चालूही झाले होतात. मी बसमा बसलो पण तवय पद्धत अशी होती का कसरी प्रवास करायचा असेल ना तोंडाला मास्क लावायचं आणि हाताला सॅनिटायझर करायचं तरच प्रवास होता. ते सर्वांना अनिवार्य होतं म्हणजे सॅनिटायझर हाताला आणि तोंडाला मास्क. मी मास्क विकत घेतलाच नाही तेव्हा. हा फेटा माझा कंटिन्यू असतो. फेट्याचा मागचा भाग सोडलेला असतो आणि त्या मागच्या भागानंच मी असं तोंड बांधून घ्यायचो. हां त्यांना काही असं बांधलो. हां आता मी बांधिसली एस टीमा बसलो आणि ते कस कामात तब्येत द्याश होई झालं त्या जरा बाहेर फिरायला नव्हती बरी होई गे बाहेर ना अंगे लाग जास हो. आता नेमकं मी असं बारक्या बुरक्यात देखू बसलो होतो तोंड बांधिसनी. बाले बिले मोके हाते थोडा कमी कर टाकत म्हणे त्या बाले बिले मोके होतात. एक 60-65 वर्षनी मायवनी असं वाटणं तोंड बिन बांधिले केस बिस शेत भो बारका पटक होतो. मी बॅग ना बाजूमा मी बसलो होतो ड्रायव्हरना सीट ना मागे. 60-65 वर्षनी आजी होणी म्हणे दिदी आई बॅग उचलेली हो बहीण म्हणे म्हणतं रव्यातून गेरी येले राज. बॅग उचलीन वरदड काय दिनी पुरं गावी घेतो लोक उभी नाही बोललो मी येणारा फोन सुद्धा उचलू नाही. हा मला फक्त हे सिद्ध करायचंय विनोद जरी असेल पण याच्यातून मला अभंगाला अनुसरूनच बोलायचं आहे. आता तिथून मी तोंड बांधलेलं पारोड्याला उतरलो. पारोड्याला उतरल्याच्या नंतर जे एस टी अलाउन्स करतात त्या काकांकडे गेलो. म्हणलं साहेब मला भडगाव जायचंय बस मिळेल का. त्या काकांनी सांगितलं महाराज इथून आता बसच नाही आहे 5 वाजले ना 5 नंतर तिकडे जायला बस नाही. म्हणलं काका मला कीर्तनाला अर्जंट पोहोचायचं आहे. एक पर्याय बोलू नका मायाव एक पर्याय म्हण काय म्हणे प्रायव्हेट गाडी लागते. म्हणलं काका मला तेही माहीत नाही हो प्रायव्हेट गाडी कुठं लागते म्हणून. ते काका एवढे भारी होते का माझी बॅग घेतली म्हणले चला महाराज देतो मी सोडून. ते प्रायव्हेट गाडीवाल्यापर्यंत नेऊन सोडलं आणि त्या गाडीवाल्याला सांगितलं हे महाराजांना भडगाव जायचं महाराजांना सोड बरं का. तो म्हणला हो. ते काका चालले गेले. त्या गाडीवाल्याला म्हणतं कार भाऊ गाडी कवय काढशी 15 शिटी पुरावनात का काढलीस म्हणे महाराज. म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला 8 फसनात रव्या. मग आता ते तापलेली गाडी म्हणतं गाडी मग बसापेक्षा समोर दुकानी होता दुकाना वट्टावर जाई बसून तोंड बिन बांधेल तसाच अवतार मग. आणि 5:15 वाजता जायला होतात कॉलेज सुटी जायला होती. कॉलेजना पुरे राहतात मी म्हणा वनवाशेल निघत बसेल टाईमवर पोचायला पाहिजे बॉय गाडी कवय बरं आहे. मी देव नसू गाडीवाला आणि गाडीन मी देव सांगू गाडी भरू देऊ. कॉलेजना पुरे राहतात तर त्याच ना महिने 1-1.5 नव्हतं टकर मकर देखणारा राहतच ना बाकी ना किडा पाडणारा. हां ते टकर मकर देखणार आणि मनकडे ध्यान गई. 2 मित्रले म्हणे ऐ हो आता रे काय होणार हो भाई पोर काय भारी बसेले म्हणे. माले ही वायामात थंडा गाम चाले पोर काय भारी वीर म्हणे. आता ते आसान मारे बडा गोया वग्यात म्हणा आजूबाजूमा.
मुद्दाम त्या राहतात ती वयच राहत नाही का, त्या करत असा काड्या कोऱ्यानं धंदा दखेत काय मंटिंगल करेत पोर समजीस नाही त्याले असं बडा जण फॉर्म भर द्या ज्यांना नंबर लागे त्यांना लाग द्या बुवा. त्याच लेखा तर माहिती मी पुरा नीचे ना मी वाल भाई ना कुत्र वासमान मग गमटे होत दिनभर फिरावं ते नेमकं ते मला समोर बसणार तेराले इशारा करेत मस्ती करेत 15 मिनिटानंतर मी ती उपरनं सोड त्याच ना म्हणा ए पोऱ्या रे भूतू असा तैत येत ना जसं काय अडीच परतन ही काय घेऊ त्याच ना पोऱ्या आहे मग शांत राहू ना तरी बी बाकी ना वायबार खा रे हाव दी कसा सारा असा साव काय करत असेल रे म्हणतं आपली बी गाडी भरायला अजून टाईम शे जेमतेम 3-4 शेट जमवायला शेतच अजून 10 लागाव शेतच अजून अर्धा तास टाइमपास करीत लिहू दे म्हणतं आपला बी. मी तिथं गाणं गुणगुणायलो गाण्याचे बोल असे होते लग बग माझ्या देवाची लग बग माझ्या रायाची गळजी जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची. त्याच ना म्हणा एक म्हणे आव भाऊ तो खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या यार म्हणे आणि नेमकं मीच पसस आला अशा उपाधीच मा मना घरना गोंदाय मा नाचाय की मा काहीतरी लोकेशने मला गोंद्या मंदी ना हा फिर नाही तुम्हाकडे बी तो व्हिडिओ मागला चालले म्हणत ज्यासनं बायकोने रावण्याकरता हे आज ना दिन मन आवडती भाजी बनाव बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस हा बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस. विशेष महाराज जेव्हा तुमची पडती येते ना कोण काय म्हणेन काहीच सांगता येत नाही. पहिले तरुण भावांना एक रिक्वेस्ट असेल माझ्या कीर्तनातून तुम्ही आता जितला बी भाऊ येलेत ना सर्वांसले सांग नाही आणि तुम्हाला जितला मित्र होतीन कर ना बाहेर खेळावर ना प्रत्येकले सांगजात सोशल मीडियावर जे पण व्हिडिओ व्हायरल होतो ना तो खरा आहे का पूर्ण इन्क्वायरी करा शिवाय चुकीची कमेंट्स करू नका मायबाप. अरे लाज वाटली पाहिजे. मुसलमान धर्माचा एखादा मौलानाची मुसलमानानं बदनामी केली असं ऐकलंय का हा एखादा मुसलमाननी मौलानानी बदनामी करी असं ऐकले का मग आपला हिंदूसले काय रोग होई गया महाराज असले काही नाही कमेंट्स करतास आणि एखादा आको देडच्या नाच सांगत एवढा मोठा महाराज ना असं लिखकानी म्हण डायरेक्ट असं लिखकानी समोर बोलणं बो डायरेक्ट समोर बोलणं. अरे तू ते समोर बोलीन मोक्या वेग्या येडा तुला काय वाटणं तू बोलणं म्हणजे तू बोलता झेंडा लाई दिना का या असा बसेल बाबा राहतस ना या सुज्ञ लोके बोलणारा बोलीन चालना जास तुमले समाधान वाटस मी बोलता तोंडवर बारी बोलणं पण आमनासारखा विचार करणारा अभ्यासू माणूस हा विचार करस प्रोजेक्ट जर इथलं खराब आहे त्या कंपनी कितली वायबारू येईन भो बरोबर आहे का नाही. हा बोलताना तारतम्य राखायचं बोलताना तारतम्य राखायचं आणि आपल्या लोकांना आपण बदनाम करतोय म्हणजे कितला वायबारपणा आहे अहो. आता इथे असं होय की हमें तो अपनोने लुटा गैरो में कहा दम था हा आपला आपला नीच राहतच विठ्ठल 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 ऋषी भैया दादासाहेब हां यश भैया तिघ जण आता मी जेवढं सांगणार आहे तेवढं मला 3 जण काढ दिजा. काही लोक ऐका बोलू नका बरं टाईमवर होई टेन्शन नका ल्या तर रांधायचं आहे लोई बाकी ना कीर्तन मग काय चितला गे हो का वावर रे रांधायचं आहे काय नाही 15-20 मिनटं मी बी आवरेली सू काय टेन्शन नका बोलू ना पण 15-20 मिनटं बोलू ना बहिणी सोन का आवरू चाल देऊ पुरा वसूल करशाल बर तुम्ही बसलेत म्हणल्यावर आपलं काय आहे आपले उत्पन्न निघाल पाहिजे मनपूर्व वावर कराल चित लागस. काही लोक नुसतं बोलून मोकळे होतात. आता ते तरुण भावांनी बघितलं असेल वृंदावनमध्ये प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला आम्ही गेलो. आमच्याकडचे काही लोक एवढे नम्र असतात. माझ्यासोबत आमच्या धुळ्याचे माजी पंचायत समिती सभापती होते. एक आमचे कदम डॉक्टर साहेब होते.
त्यांना फक्त प्रेमानंद बाबांना भेटायचं होतं आणि प्रेमानंद बाबा आमचे गुरुजींचे चांगले मित्र आहेत. त्या हिशोबाने म्हणे महाराज तुमच्या वतीनं लवकर दर्शन होईल. घेऊ आम्ही दर्शन करून व्हिडिओ बी त्यासनीच काढा तो व्हिडिओ मला टाक दे ना मी इन्स्टॉल टाका. मग आता खुश व्हायला पाहिजे ना बाकी ना किडा पाडणारा. कथा प्रेमानंद बाबा आणि कथा रवी किरण महाराज. मग तू अशी लेवल बसाड शिकार आहे. तून बापमान मावसामा फरक नाही समजत कार तुले. हा जाणीव ठेवायची आपण कोणाची बरोबरी करतोय. प्रेमानंद बाबांना आम्ही भगवंत मानतो राजा. तू सांगशी तर वय का अरे तू गरमान गरमातून बाप ना ऐकत नाही बेवडा. तू मालची काळजी का विठ्ठल 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 विठ्ठल. एक ते म्हणे महाराज प्रेमानंद बाबा 1 रुपया लेत नाही तुम्ही 70,000 लेतच म्हणे. म्हणजे त्याला ते काय माहीत नाही काबली राहणार कसन करता ली राहणार काहीच माहीत नाही. बाकीनं नुसतं टिमक्या वाजत फिरतात. अरे जो माणूस घेतोय जो तुम्हाला 2 शब्द प्रेमाचे समजावून सांगतोय तो स्वतःहून पाप तरी कसं करेल. पण हे लोकांना कळत नाही. कधी थोडा वेळ द्या. बरोबर आहे का नाही. वेळ देणं पडेल का नाही. हां अरे डोकं दुखतंय त्याच्यासाठी गोळी घेतल्याच्या नंतर कमीत कमी 15 मिनटं वेळ द्यावा लागेल ना तर डोकं दुखणं थांबेन. बरोबर आहे का नाही. पण काय लोक गोळी वाय घेऊ अजून डोकं दुखणं थांबणार 12 सुरत ना 15 मिनटं थांब रे लगेच कसं काय निकाल लागेल. जर रवी किरण महाराज 50, 60, 70,000 रुपये घेत आहेत त्याचं उत्तर रवी किरण महाराजच देतील समाज विचारायच्या अगोदर. बाकीला कुत्राशने बुका नाही. विठ्ठल विठ्ठल आता ते पोरं बसलेले त्याच्यातलं एक म्हणे पोरग आहे दुसरा म्हणे अहो ते गोंद्या ती किराय ना म्हणे. मी दुसरं गवडण बोललो. अजून 15-20 मिनिटं बाकी होते. मी गवडण बोललो आणि गवडण काय वारकरी संप्रदायातली नाही बोललो. शपक गवडण म्हणली हे निघाली गट भरण्या ये मुनीला तू जाऊ दे गट भरण्या ये मुनीला मला अडवून कोण दिला मला रे अडवून कोण दिला मला रे त्याच ना म्हणा एक म्हणे आव भावते तमासाने गवडणी म्हण राह ना म्हणे आव कथा पार्टी ना शेबू म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. एक कीर्तनकारला बघितल्याच्या नंतर कोणी म्हणतं मुलगी असेल का कोणी म्हणतं गोंद्या वय का कोणी म्हणतं तमासामा काम करत वय का. जर एक साधारण कीर्तनकार जर ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत जीवनात सहजासहजी येत नाही. किती अवघड आहे सांगू का. हे बहु अवघड आई संत बीटी 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 बहु अवघड आई संत करुणा करे परी जग जेती करुणा केली नारायण हे बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली परी जग जेटी कृपा केली ऐसे वर्म मज दावी नारायण ऐसे वर्म मज दावी नारायण. दादा खरे संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर सहज भेटत नाही आणि जर आलेच तर ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि खरे संत जर ओळखले त्यांच्या पायी लोटांगण घातलं तर फायदा काय आहे. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम हरी प्राप्तीचे उपाय उपाय हरी प्राप्तीचे
साधने येणे साधती साधने येणे साधती साधने साधने येणे साधती साधने साध्या सोप्या भाषामध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाजलेत 9. कीर्तनाचा टायमिंग होता 7 ते 9. आपलं कीर्तन लेट चालू होईल 20 मिनिटं. तुम्ही म्हणसान तर 15-20 मिनिटं बोलतो. काय करू? चाल देऊ ना? पक्का ना? मग मा सकाळ उठ राहणार मग. कीर्तनातून फक्त ज्या 50ने पुढला काका आहेत, 60 पुढला बाबा आहेत, त्यासनीच जावानं. तरुणसने अजिबात जागा सोडू नका. त्यासनं जावाना असं काहीतरी लघुशंका वगैरे प्रॉब्लेम्स असेल, डायबिटीज पेशंट वगैरे असतात तर जा, त्यांनी नक्की जा. पण तरुणसने काय उठा नाही. अख्ख्या आलांगने आलांग उलकी चालणे तर ते साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी 15-20 मिनिटं बोलेल, काही शंका नाही त्याच्यामध्ये. तुम्ही बसायला तयार असाल तर मला बोलायला काही अडचण नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचंय, अंतकरणापासून सगळ्यांनी हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचंय. हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी 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 जय हरे 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 हरी 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 जय जय हरे 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 हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय ओ हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय ओ हरी 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 जय जय हरि 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 ओ हरी 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 जय जय हरि 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 हरी विठोबा रखवा करू का जय विठ्ठल? कार भाऊ पोट भरी गे रे. हा ओ उलगेल वावरे सोन. विठ्ठल विठ्ठल सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं? बरं ठीक आहे, बरं. मग बाकी नाच नाही, देवनी काय तरी जायचे का? हा, देवाचं नामचिंतन करायला काय लास्ट व्हायची महाराज? अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. हातानं टाळी मुखाने नामचिंतन कीर्तनात बसल्याच्या नंतर झालंच पाहिजे. जेव्हा आमचे महाराज मंडळी आहे ना, हातानं टाळ वाजवतात, तुम्ही टाळी वाजवायची नाही का? हो. आणि आमचे महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे, बशी जाऊ बहिणी सोन, बशी जा ताई सोन. बापरे, बहिणीसल्या काय रे लई येऊर मी. अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे. पण इथं भजन करायला सांगितलं, इथं लोक ऐकत नाही, इथं ऐकत नाही. आणि नको ते गाणे म्हणायला अजिबात आहे काही करत नाही. मी नेहमी सांगत असताना हो विनोदात सांगतो, भगवंताचं नामचिंतन करायला सांगितल्यावर लोक करत नाही. अरे नका ना वातावरण खराब करू राहो. तुम्ही 2-4% लोक येतच, पण आले 100% 70-80% लोक ना, 20% लोक केल्या पाठवणार. घ्या बसून, आई खाली बसा, बसा खाली.
थोडासा का पाण्याना शितडा पडत ना लोक बापरे मी का बोललो जसं मी का आणि वावर मग काम करत असतोय मजुरे सांगतो तुम्ही का मरीने जा तू का इथं भजन गायला सांगितलं इथं गात नाही. एक 75 वर्षाचं म्हातारं स्टँडला भेटलं आणि 75 वर्षनं म्हातारं कीर्तन न म्हणत नाही. आडे चांगलं वातावरण आडे टोपीवाला बाबा बडा कीर्तन लिही बसेल. 75 वर्षचं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहिलं तर हस्ती निहायत निरात दारू पिनासनी नशामा खोटा ना बोलाव धोके वासती. कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे बरं. 75 वर्षनं म्हातारं म्हण राहील तर आवरू का आवरू पुरं करा बाकी ना ते म्हणतो तिथलं जाय का लिहिले रे ओ आप्पा ते सांग रे काका वांदा नाही तुम्हासाठी येले म्हणल्यावर तुमच्या मनासारखं होईल अजिबात टेन्शन घेऊ नका. काय का 75 वर्षाचं म्हातारं इथं भजन गायला सांगितल्याच्या नंतर भजन म्हणत नाही आणि स्टँडवर गाणं म्हण राहील तर अरे या वयात काय म्हणाय पाहिजे हे पण कळलं पाहिजे ना. चाल जर ती आवडत असेल तरी भाव आपल्या भगवंताप्रतीचे असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तेरी प्यारी में काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई तेरे वास्ते में काना घर छोड़ा गई घर छोड़ा घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में प्रभु घर छोड़ आ गई तेरे वास्ते में घर छोड़ आ गई तेरे वास्ते में घर छोड़ आ गई. काही म्हातारासाठी होतं आडी कीर्तन माईल बाबासाठी नाही. आता तरुण भावांना सांगतो तुम्ही सुद्धा आता बाळू मामाची इथे पालखा आलेली म्हणल्यावर 3 दिवसाचा कार्यक्रम इथं भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. आडे भजन म्हणा सांगू का तरुण भाऊसले आडे म्हणतात नाही. मग यातली एखादी पोरणी व्हॉट्सअपले इंस्टाले ब्लॉक कर या रातना 11 पॉईंट ड्युटीला चालू होतो पडेल बी तडा ना आडे बट्ट या तेवढं बरं आडे एक बी भाऊ तसा नाही बा पडेल बी तडा ना आडे बट्टन रातना 11 पॉईंट ड्युटी चालू होती यशनी पडेल बी तडा ना आडे गुणगुणाव तशा हे पाखरा आजाद केलंय तुला भाऊ तूने आजाद कर रे दादा तुला पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ तून पाखरून फक्त तुला मोबाईलनं रिचार्ज मारान कथा तरी ठेवलं होतं रे बानट सुरूच ना लई तुनं पाखरून पक्क ठरवलं होतं म्हणलं गिन्नी बुंदी यायला जोडायला लावतो आज उलटून पाखरू लगीन करीन चालणार असतात आणि 3 वरीस मायस 1 वरीस पोरग कड्यावर रास अव चौकमा बटेल रास याल दगेज नाही तुला पाखरू सांगत ते 1 वर्ष ना पोरे आले बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ बा कत जाई तुला पाखरू अरे त्या पाखरासाठी म्हणून उद्धार होणार नाही या चाल जर ती राहिने तरी भाव आपला टाकाना जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले ये किया देखते ही देखते वाले तेरे
किया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया ओ कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया आई बहीण यास न तुम न बहिणीस हा अजून सांगतो बाडू मामा धनगर समाजामध्ये जन्माला आले धनगर समाजाची परिस्थिती जे शेतात राहतात ना त्याच्यामध्ये प्रकार आहेत ना धनगरांमध्ये बी खोटे उपाड वगैरे असं काहीतरी राहत ना तुम्हाला बी ठिलारी लोक पण असतात ना बरोबर आहे ना असंच आहे ना हां 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 नाही 18 पगड जाती ते तसं तर आपण जातीपाती मानत नाही पण तरी तो शब्दाने बसणार पण धनगर लोकांमध्ये भरपूर प्रकार पडतात हां हां हाटकर कुटेकर असं ना हां हां म्हणजे धनगर समाजामध्ये भरपूर जाती पडतात पण त्याच्यामध्ये ठिलारी लोक तुम्ही ठिलारीच ना आहे धनगर अच्छा पहिली अशी परिस्थिती होती धनगर लोक जंगलात राहायचे मेंढ्या वगैरे चारायचे तर परिस्थिती अशी होती ना बाप मरेलवर सुद्धा पूर्ण हात पडेल अशी परिस्थिती राहील कारण तो मोबाईल होतात नाही बहिणीजण हा ते चांगली सुविधा आहे तुमले थोडं बी काय होईना का लगेच माहीत पडत नाही ते पहिला ज्या जंगलमा राहणारा धनगर होता त्यासले विचारा बाप मरेलवर सुद्धा बापना प्रेतयात्रावर पोरले जाता येणे अशी परिस्थिती होती आता ते बरंच परिवर्तन होई गेलो की सुधरे घ्यात बराच हो फक्त ते त्यांना आनंद लेता यायला पाहिजे परिवर्तन जितक्या आपल्याला सुविधा उपलब्ध होत आहे ना तसं आपण आपल्या स्वतःमध्ये पण बदल केला पाहिजे हो थोडा तरी वेळ देवासाठी दिला पाहिजे बरोबर आहे की नाही आठे भजन मनानं सांगू आठे म्हणतात नाही आठे बसेलेत ना या बाया तुम्हाला सांगतो पहिल्या बाया जरी वावरमा आहेत ना तरी गाणं म्हणत ना ते देवनाच म्हणत पहिल्या बाया रस्ता जरी चालता चालता निंताही भजने म्हणत हे जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानोबरायाची उजळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला अगो पहिल्या बाया गट्यावर दळण दळत ना गट्यावर ना गाणं म्हणत हे भाऊ बहिणी ना झगडा जाया कावनमा बहिणी ना डोळे पाणी बंधू मना पस्ताये मनमा असा गाणं म्हणत पहिल्या बाया हो आणि आता पुरे गाणं म्हणतात बाया लेकरे झोपाळान टाइमले ए सोडी दे झुमकी तुनी चाल नाचू नको पोरे काय वयन लागी बहिणी त्या लेकरेसले हा बऱ्याच बाया काय बी म्हणतात भाऊ तर बाकीना गाणं सांगू वाटत नाही अगो त्याचं लगीन न गाणं कोणी डाकी अंगण मागाड शिलगाई दिस होती काटले केला का दांगडो गुशा यंदा शिलगाई टाकणी राहू देवाने मागला चालणं ठरायला मी प्रत्येक गावमा शिलगावने काट आई खाट म्हणावर उद्धार होईच आहे का बहिणी सोन तुम्हाला हा जीवनाचा उद्धार करायचा असेल तर अंतकरणापासून भजन गावं लागेल हो देवाशी नातं जोडावं लागेल तर जीवनाचा उद्धार आहे नाहीतर जन्माला आला हेलन पाणी वाव वाव मेला विठ्ठल विठ्ठल आता सगळ्यांनी 2 मिनिटासाठी बाडू मामांची पालखी आलेली आहे म्हणून सगळ्यांनी बसल्या जागेवर हातानं टाळी आणि सगळ्यांनी आमच्या मागं भजन म्हणायचं हा सगळ्यांनी म्हणायचं जो म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाल्याने शपथ रे भाऊ बाजूवाला चिंता राही म्हण रे आप्पा मी उपडी जासो म्हण रे ओ काका सगळ्यांनी भजन गायचे आमच्या मागं काय वेगे तुमनं म्हणाला कोण पोचणंच नाही काय होतं काय नाही गाणं सांगताय असं
कसलं गाणं म्हणू? काय काय गुलाबी फुट. अच्छा, पण ते माझं पाठातलं नाही ना, मग असं गाणं नाही ना पाठ म्हणत. आमले अभंग दिल राहतात त्यावरून ट्रान्सलेट करणार आमले ते अमुक. आता मी थोडं कमी ऐकतो नाही का. मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला तेव्हापासून आत्तापर्यंत जर मला एखाद्या पिक्चरच्या टॉकीजमध्ये ज्याने बघितलं त्याला 11 लाख रुपये दंड देईल. मी पिक्चर बी दखत नाही. मी तेच कारण करता उभा ना नाही. याच सांग राहतात बोला बा असं मन तिथला बोलावर बी तिथलाच भेटात मला पक्क माहिती. आता सगळ्यांनी भजन गायचंय. अंतकरणापासून सगळ्यांनी देवाचा शरण जायचंय. म्हणजे सगळ्यांनी आता भजन गायचे 2 मिनिटासाठी. हां, सर्वांनी भजन गायचं. जो बोलणार नाही त्याला शपथ आहे. हे देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. बटा चाचे चेंदी टाका तुम्ही ते असं नेमन मेरे मेरे चाला ना. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. वा, तुम्ही म्हणा बहिणी सोनाते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ऐका. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता तुम्ही ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.